5 मिनिटं तुमच्याकडे, मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. चुकीच्या गोष्टींना प्रतिष्ठा मिळणं आणि सदाचाराची हेटाळणी होणं यालाच कलियुग म्हणतात. आणि याचा शेवट करण्यासाठी समर्थ मनानं प्रत्येकानं विवेकाची तलवार घ्यायला हवी आहे हातात. अनाथादिना कारणे जन्मत आहे, कलंकी पुढे देव होणार आहे. जयावर्णिता शीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जे अनाथ आहेत, गरीब आहेत, त्यांच्या रक्षणासाठी कलंकी अवतार देव घेणार आहे, असंच रामदास स्वामींनी या श्लोकात म्हटलं आहे ना. हे बघ, नाथ म्हणजे संरक्षण करणारा, सांभाळणारा, आणि असा नाथ ज्यांना नाही ते अनाथ. हो हो, बरोबर. आई वडील आपल्या मुलांचं असं संरक्षण करतात, त्यांची काळजी घेतात, त्यांचा सांभाळ करतात. म्हणजे खेळताना किंवा लंगडी घालताना, पकडापकडी खेळताना आपल्या डोक्यात हा विचार असतो का कधी की अरे बापरे, आता रात्री जेवायला पैसे कुठून मिळवायचे, किंवा रात्री झोपण्यासाठी आपल्याला घर तर नाहीये, मग कोणत्या दुकानाच्या फळीवर आपण झोपलो तर पोलिसांचा दंडुका आपल्या पाठीत पडणार नाही. हा विचार तुला करावा लागत नाही ना, पण रस्त्यावरच्या लोकांना तो करावा लागतो, म्हणून ते अनाथ. आपल्याला सहज मिळालेल्या गोष्टींची जाणीव गप्पा मारता मारता किती छान पद्धतीने करून दिली तुम्ही आम्हा मुलांना. अगं, सगळ्यांनाच याची जाणीव व्हावी म्हणून तर हा मनाच्या श्लोकांच्या व्हिडिओचा उपक्रम सुरू केलाय मी. आजकाल काय होतंय ना की पालक त्यांच्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये इतके व्यस्त असतात की त्यांना स्वतःच्याच मुलांकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. मुलांसाठी म्हणून ते वेळ काढत नाहीत, त्यांच्याशी ते गप्पा मारत नाहीत, त्यांच्याशी संवाद साधत नाहीत, वेळच मिळत नाही हो, अशी कारणं देतात. ते पालक आपल्या मुलांना आई वडील असूनही अनाथ करतायत असं नाही का वाटत? हो, त्याच्याशिवाय का मुलं भरकटतायत? मुलाच्या हातात 2 तास मोबाईल दिला ना की छान दुपारची झोप होते माझी, काही त्रास नाही मग त्याचा, असं म्हणणारे सुद्धा पालक आहेत माझ्या बघण्यात. अरे बापरे. पिझ्झा, बर्गर, वडापाव, नूडल्स हे पदार्थ जेव्हा मुलं जन्माला आली तेव्हा होते का त्यांच्या हातात? ते पदार्थ पालकांनीच वेगळ्या वेगळ्या निमित्ताने त्यांच्या हातात ठेवले ना. पिकनिक आणि पार्ट्या जर बाटल्या उघडल्याशिवाय साजऱ्याच होत नसतील पालकांकडून, तर तेच संस्कार मुलांवर होणार ना. मग मुलांना भरमसाठ फिया भरून संस्कार वर्गात घातलं म्हणून ते त्यांच्यावर वेगळे संस्कार होणार आहेत? आपल्या शरीरासाठी घातक असणारे पदार्थ आपण खाऊन आपण ज्या शरीराचे स्वामी आहोत, नाथ आहोत, त्या शरीराला आपणच अनाथ असल्यासारखं वागवत नाही आहोत का? आणि ते बिचारं शरीर आपलंच कुणाकडे तक्रार करणार? नाही, म्हणजे कधीतरी पोट दुखतं, आजारपण येतं, तेव्हा ते आपल्याला हेच सांगायचा प्रयत्न करत असतं, मला नाही सहन होते हे जंक फूड, नकोय ना मला ते कोल्ड ड्रिंक. पण आपण कुठे ऐकतो त्याचं? आपण गोळ्या आणि इंजेक्शनचा भडीमार करतो आणि त्याचा आवाज बंद करतो आणि मग वाटेल तसे वागायला पुन्हा मोकळे. आपणच आपल्याला अनाथ करतो आहोत, हा केवढा वेगळा विचार दिलात आज. सगळेच करतात म्हणून मी करतो असं म्हणत व्यसनांच्या आहारी जाणं, जंक फूड खाणं, कोल्ड्रिंक पिणं आणि तरुणाईची भाषा म्हणून 2 शब्दाआड 1 शिवी अशी भाषा आपल्या तोंडात असणं म्हणजेच मनामध्ये कलीचा प्रवेश होणार. आणि या कलीला काढणं हे केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे. रामदास स्वामींनी दुसऱ्या ओळीमध्ये हाच आशावाद व्यक्त केलाय. कलंकी पुढे देव होणार आहे. आपल्यातल्या चांगुलपणाला जेव्हा जाग येते ना, तेव्हा आपण आपल्या पलीकडे जाऊन इतरांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि यालाच म्हणतात देवत्व. 2009 च्या एप्रिल मध्ये सौ लीना शांताराम पवार, लिटल मोरच्या संस्थापक, म्हणजेच माझी आई, तिला ब्लड कॅन्सर झाल्याचं आम्हाला कळलं. प्रचंड मोठा धक्का होता तो, कारण का AML, अक्यूट मायलॉइड ल्युकेमिया, हा बरा न होणारा कर्करोग आहे. आई जेव्हा टाटा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जात होती तेव्हा तिने अनेक रुग्ण बघितले ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती. कॅन्सर झालेली काही लहान मुलं देखील होती तिकडे, जे उपचारामुळे शाळेत जाऊ शकत नव्हते आणि शिक्षण थांबायचं त्यांचं. तेव्हा माझ्या आईने स्वतःचं दुःख उगाळत न बसता लिटल मोर नावाची ही संस्था स्थापन केली. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने या कॅन्सर रुग्णांना समुपदेशन करणे, आर्थिक मदत करणे, मानसिक मनोबल वाढवणे, कॅन्सरग्रस्त मुलांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी पाठिंबा, पॅलिएटिव्ह रिहॅबिलिटेशन आणि डे केअर सेंटर असे अनेक उपक्रम आजही लिटल मोर या संस्थेद्वारे
जारी आहेत. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे असं म्हणतात ना, ते हेच. माणसा माणसातल्या चांगुलपणाला जाग आली की कलियुगाचा अंत होईलच आणि विनाशापूर्वी आशेचा सूर्य उगवेलच. रूपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. लक्षात हे ठेवायला हवं की भक्ताभिमानी असणारा देव भक्तांचं रक्षण करणार आहे. आणि आज आपल्याला भक्ती कशाची करायची आहे? चांगल्या विचारांची. आचमन कसलं करायचंय? चांगल्या आचरणाचं. तुम्ही अक्षरशः शूटिंग करत अगदी प्रवासात सुद्धा माझ्याशी बोलत राहिलात. वेळ मिळत नसतो, काढायचा असतो. हे तुमच्याशी बोलताना मी प्रत्यक्षात अनुभवलं. मनाच्या श्लोकांचा आजच्या काळाशी सुसंगत असा अर्थ सांगण्याचा माझा हा प्रयत्न जर तुम्हाला आवडत असेल, उपयुक्त वाटत असेल तर तो फक्त तुमच्यापुरता मर्यादित ठेवू नका, सगळ्यांपर्यंत पोहोचवा. म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल आणि मनामनात शिरू पाहणारा कली नाहीसा व्हायला मदत होईल. इतना तो ओंकारी सत्य है. जय जय रघुवीर